बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड गावात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती मिळत आहे. बुलढाणा जिल्हा लोणारमधील लोणार तालुका अंतर्गत येणाऱ्या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या मुद्द्यावरून वाद झाल्याचे सांगितले जात आहे. या वादादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांनी आपल्यावर काही व्यक्तींनी मारहाण केल्याचा आरोप केला. या प्रकरणात गावचे सरपंच आणि त्यांच्या समर्थकांवरही आरोप करण्यात आले असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या व्हिडिओची सत्यता आणि नेमकी घटना काय घडली याबाबत अधिकृत तपास सुरू असून संबंधित सर्व बाबीची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सध्या गावात तणावाचे वातावरण असल्याची माहिती मिळत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. महाराजाची स्थापना 3 तारखेला झालेली अज्ञात व्यक्तींची आता परत झालं ना सगळे. काय नेमका प्रकार घडला होता, कधी स्थापना झाली, काल काय नेमका बातमी? 3 तारखेला घेऊन टाकतो त्यांना. थांबा तुम्ही. काय येऊन राहिलं? ठीक आहे, मी देतो तुम्हाला. नोट करून राहिला. ठीक आहे, सोडून दे. ओके, रोल दे. 3 तारखेला अज्ञात व्यक्तींनी रात्री पुतळा बसवला होता. दुसऱ्या दिवशी 4 तारखेला आम्ही तो पुतळा पाहिला, परंतु गावातील काही बंजारी समाजाच्या लोकांनी तो पुतळा काढण्यास सांगितलं. आम्ही सांगितलं की महाराज कोणाचे एकट्या मराठ्याचे किंवा कोणत्या जातीचे नव्हते, महाराज सगळ्यासाठी लढले होते आणि महाराज सगळ्याचे आपण महाराजाला ठेवू. त्यांनी काय सांगितलं की आम्ही तुम्हाला कोपऱ्यात जागा देऊ. आम्हाला मान्य नसताना आम्ही मान्य केली. आमच्या काही वरिष्ठ लोकांनी समाजाच्या ती जागा मान्य केली, आम्ही पण केली. वर्गणी चालू झाली, त्यानंतर आमच्या सुरुवात माझ्यापासून झाली, आम्ही दिली. त्यानंतर परत सरपंचानं कटरास्तन रचून परत आमच्या नावाची कंप्लेंट घेऊन गेले, पण चंद्रकांत पाटलांनी त्यांची कंप्लेंट घेतली नाही. त्याच्यानंतर त्यांनी मला धमकी दिली, तुला उचलून नेऊ, तुला मारून टाकू, जसं संतोष देशमुखाला केलं तसंच तुला करू, असं सरपंचानं सांगितलं होतं मला. सरपंचांना, गजानन नागरेंना, नातासाहेब आहे ना, गणेश केदार यांनी सांगितलं होतं की तू संतोष देशमुखासारखंच तुला आम्ही मारू, तुला मेळही लागणार नाही, तुझ्या कोणालाच मेळ लागणार नाही. त्याच्यानंतर कालची घटना अशी होती की 4-5च्या टायमाला माझा भाऊ इकडे आला होता, त्यांच्या बाया माणसं जमलेले होते, आम्ही काही 4-5 जणच होतो घरी. मग आम्ही ते काहून आले म्हणून, पुतळ्याजवळ काहून येत आहे म्हणून आलो होतो. त्याचं इथपर्यंत बोलणं चालू होतं की शिवाजी महाराजाचा नागराला बांधून नाला तोडून न्यायचा. मी सांगितलं मी येऊ देणार नाही. त्याच्यानंतर मी पुतळ्यासमोर बसले, माझ्या सोबतच्या काही महिला इथं बाहेर बाजूला बसल्या, माझ्या PSI इथं होते. PSI साहेबांनी आम्हाला परत प्रोटेक्ट केलं, पण सरपंचाच्या सांगण्यावरून आणि काही त्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांच्या बायांना PSIला घेरत घेऊन आणि सांगळे साहेबाच्या आणि सानप साहेबाच्या त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली त्या समाजानं आम्हाला मारलं. माझ्या अंगावरचे कपडे पाडले. मी त्याला पोलीसवाल्याला आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला दाखवलेलं आहे मग किती इंजरी झालेली आहे, माझ्या शरीरावर किती नख मारलेले आहेत. त्यांनी लाथा मारल्या मला, त्यांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या माझ्यासोबत. व्हिडिओ तर तुम्हाला सगळ्यापर्यंत त्या पोहोचलेले आहे. माझी फक्त एवढीच मागणी की 2 पोलीसवाले सस्पेंड व्हा, त्यामध्ये ठाणेदाराचा काही रूल नाही. एक सानप आणि एक सांगळे पोलीसवाले दोन्ही सस्पेंड व्हा. आणि हे जेवढे मी नावं देईन, रात्री नावं कमी घेतले होते मॅडम म्हणे नंतर घेऊ, असं मला त्यांनी सांगितलं होतं. मला परत स्टेटमेंट द्यायचं आहे, त्यांनी माझं स्टेटमेंट त्या घेणार आहेत. आणि मी जेवढे मला घेरून होते आणि माझ्या बहिणीलाही मारलेले आमचे सगळे प्रूफ आहे, आमच्याकडे टोटल व्हिडिओ आहे. त्या असं नाही की माझ्यावरच त्यांनी हात घातला, माझ्या बहिणीच्याही केस धरून मारलेलं आहे त्या पोराने. आणि मला तर असं मारलेलं आहे, तुम्ही फक्त माझा जीव वाचला. जर कधी सानप साहेब माझा मोठा भाऊ लुटत नव्हता तर राजू सोरणे नावाचा पोरगा माझ्या डोक्यात दगड पण घालत होता. त्याने दगड उचलला होता, तसं पाहतच माझ्या भावानं तो ढकलला, म्हणून मी वाचले नाही. जसे आपले संतोष भाऊ गेले तशीच आज मी गेले असते, आज तुमच्या समोर नसते. तर माझी सर्व प्रशासनाला, सगळं तुम्हाला पत्रकार लोकांना सगळ्यात जास्त व्हायरल करा, त्याला पकडा आणि ते सजा द्या. असं नका करू की आज पकडलं आणि उद्या सोडा, असं नका होऊ देऊ. फक्त एवढीच माझी प्रशासनाला विनंती. मला मारणाऱ्या महिलांवर अत्याचार करणारे किती आरोपी असू शकतात?
तो टोटल समाज होता, पण मल घेरलेला 30-40 जण होते, 30 जण होते. तर त्या 30 जणांनी लाता मारल्या, मला पाय धरून असं फरकाडलं त्यानं पूर्ण. माझ्या उजव्या पायाला घासलेलं आहे. म्हणजे त्याला जसं पिक्चरचे सगळे पिलेले होते. सरपंचान 3 बॉक्स दारू आणून पाजलेली होती त्याला. त्या पिक्चरचा सीन होतो की नाही, हिरोईनला मदत घेऊन मारते त्या. हो, पूर्ण नियोजित होतं ते, फक्त आम्हाला माहिती नव्हतं. आमचे लेकरं पण इथं होतं. 2 घंटे माझी मुलगी म्हणून माझी भाषी गायब केली होती. 2 घंटे. 1.5 वर्षाची मुलगी, एवढंही ध्यानात नाही आलं. रोज आम्ही गावात राहतो की माझी पोरगी 4 वर्षाची. 2 घंटे पोरगी भेटत नाही. जेव्हा DSP साहेब येतात तेव्हा त्या कोपऱ्याला पोरगी सापडती. आम्ही सगळे इथं, आम्ही PSI साहेब सांगतो की आमची पोरगी नाही, तरी PSI साहेब त्याला विचारते पोरगी कुठे, त्याच्यानंतर पोरगी आम्हाला सापडते तिथं. म्हणजे ती आम्ही तर नाही नेली, आम्ही तर इथंच होतो. आता तुमची काय भूमिका असते? माझे 12 वर्षाची भाषी आहे, तिच्यावर पण यांनी मारायचा प्रयत्न केलेला आहे. नखल लागेल, गळ्यात पोस्को दाखल व्हावं. सगळे गुन्हे जे मी सांगत ते गुन्हे दाखल व्हावं, कायद्यानुसारच व्हावं, पण गुन्हे दाखल व्हावं आणि त्याला सजा व्हावं. त्याला फक्त अटक नाही होऊ, त्याला सजा व्हावं अशी माझी प्रशासनाला विनंती.